नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस श्री छत्रपती संभाजीराजे पॉलिटेक्निक धांगवडी आयोजित संवाद यंत्राशी या 5 दिवसीय कार्यशाळेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. पहिल्या दिवशी तुम्ही या कार्यशाळेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ओळख बघितली. दुसऱ्या दिवशी तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनविषयी माहिती घेतली आणि तिसऱ्या दिवशी साध्या हायड्रोलिक आणि न्यूमॅटिक मशीनविषयी आपण माहिती घेतली. चौथ्या दिवशी या सत्रामध्ये आपण सौर ऊर्जा आणि त्याचे उपयोग याविषयी माहिती घेणार आहोत. तरी विद्यार्थी मित्रांनो, सौर ऊर्जा म्हणजे नेमके काय आणि त्याचे उपयोग काय काय आपल्याला त्या सर्व गोष्टींची माहिती घ्यायची आहे. या गोष्टी शिकत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला नेमकं इंधन म्हणजे काय, ऊर्जेचे स्रोत काय, या सर्व गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत. यामध्ये सुरुवातीला ऊर्जेचे स्रोत आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये तुम्हाला फॅन दिसत असेल, बल्ब दिसत असेल आणि एक माईक दिसतोय. याचा अर्थ काय की इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर तुम्ही फॅनद्वारे करू शकता, त्याद्वारे लाईटमध्ये करू शकता, त्याद्वारे ध्वनीमध्ये सुद्धा तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर करू शकता. म्हणजेच ऊर्जेचे रूपांतर आपण, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऊर्जा ही आपण ज्यावेळेस ऊर्जा कधीच आपण तयार करू शकत नाही, ती आपण एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये तिचं रूपांतर करत असतो. हे एक ऊर्जेचं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ऊर्जा ही आपण कधीच तयार करू शकत नाही, तर ती आपण रूपांतरित करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण इंधनाविषयी विचार करणार आहोत. तर इंधन, आपण ज्या पदार्थाच्या ज्वलनाने ऊर्जा निर्माण होते त्याला इंधन असे म्हणतो. मग इंधनाचा उपयोग आपण कशा कशामध्ये करतो, तर आपल्याला रेल्वेमध्ये इंधनाचा उपयोग करायचा असतो, आपल्याला कारमध्ये इंधनाचा उपयोग करायचा असतो, विमानामध्ये, तसेच मोटरसायकलमध्ये सुद्धा आपल्याला इंधनाचा उपयोग करायचा असतो. मग ह्या गोष्टींमध्ये सर्व गोष्टी ज्या आपल्या गरजेच्या बनलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला इंधनाचा उपयोग करायचा असतो. आता इंधन कसे तयार होते, तर जीवाश्म इंधन, ज्याला आपण फॉसिल फ्युएल्स असे म्हणतो, तर बऱ्याच वर्षापूर्वी प्राणी आणि वनस्पतींचे अवशेष हे जमिनीमध्ये गाडले गेलेले आहेत. त्या अवशेषांवरती वरच्या जमिनीचा प्रचंड दाब आणि आतली उष्णता याचा परिणाम होतो आणि त्याचं इंधनामध्ये रूपांतर होतं. त्याच्यानंतर हे एक ऊर्जा चक्र असतं विद्यार्थी मित्रांनो. सूर्याची ऊर्जा प्राणी आणि वनस्पती शोषतात, ह्याच ऊर्जेवर त्यांचे पोषण होते आणि रासायनिक ऊर्जेत त्यानंतर त्याचे रूपांतर होते. मृत्यूनंतर ती ऊर्जा आपल्याला इंधनाच्या स्वरूपात मिळते, ज्याला आपण जीवाश्म इंधन असे म्हणतो. मग जीवाश्म इंधन आपल्याला कुठल्या कुठल्या स्वरूपात मिळते मित्रांनो? आपल्याला एकतर कोळसा मिळतो स्थायी स्वरूपामध्ये, त्यानंतर द्रव स्वरूपामध्ये आपल्याला मिनरल ऑइल्स, ज्याला आपण खनिज तेल असं म्हणतो. मग खनिज तेलापासून पुढे जाऊन आपण पेट्रोल, डिझेल, रॉकेल या सर्व गोष्टींची निर्मिती करतो. परंतु आपल्याला सुरुवातीला खनिज तेल मिळत असतं आणि त्याच्यानंतर नैसर्गिक वायू, ज्याला आपण म्हणतो, असं वायू स्वरूपात देखील आपल्याला इंधन मिळत असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सौर ऊर्जेचा विचार करणार आहोत. सौर ऊर्जेचा विचार करण्याची वेळ का आली, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता हल्ली तुम्ही बघत असाल पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव खूप वाढलेले आहेत. तर हे पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव वाढणं साहजिक आहे, कारण ज्यापासून आपल्याला पेट्रोल आणि डिझेल मिळतं त्या सर्व पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. त्याचा नित्यनियमित वापर सुरू आहे आणि ते कधीतरी संपणारे स्रोत आहेत. मग कधीतरी ते संपणार आहेत म्हणून त्याला थोडेसे लिमिटेशन्स आहेत, त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे त्याचा वापर कमी करून आपल्याला सौर ऊर्जेकडे वळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. सूर्यापासून उष्णता व प्रकाश मिळते, या दोन रूपामध्ये सौर ऊर्जा आपल्याला प्राप्त होत असते. एक तर आपल्याला सूर्यापासून उष्णता मिळते आणि प्रकाश देखील मिळत असतो. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल देखील घडत असतात. सूर्यापासून पृथ्वीला विद्यार्थी मित्रांनो 174 पेटावॅट एवढी ऊर्जा मिळत असते. यातली सुमारे 30% ऊर्जा ही परावर्तित होते, तर उरलेली ऊर्जा वातावरणात शोषली जाते. या ऊर्जेमुळे वातावरण व जमीन तापते. वातावरण तापल्यामुळे समुद्र तापतो व पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणाचे चक्र हे सुरू राहते. सूर्यप्रकाश हा पृथ्वीवर प्रकाश मिळवण्यासाठीचा मुख्य स्रोत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील माहिती असेल, आपल्याला दिवसभर प्रकाश हा फक्त सूर्यापासूनच मिळत असतो. सौर ऊर्जेचा उपयोग माणसे रोजच्या व्यवहारामध्ये नेमाने करत नसल्याने तिला अपारंपरिक असं म्हणतात. तिचा वापर हा विद्यार्थी मित्रांनो खूप कमी प्रमाणात केला जातो, म्हणून त्याला अपारंपरिक असा ऊर्जा स्रोत म्हटलं जातं. असं असलं तरी सौर ऊर्जा हे अक्षय ऊर्जाचा एक मोलाचा स्रोत आहे. जे कधीही न संपणारा असा ऊर्जा स्रोत जर कुठला असेल तर ती सौर ऊर्जा आहे. तर मित्रांनो,
जीवाश्म इंधन आणि सौर ऊर्जा यातील महत्त्वाचा फरक म्हणजे काय? तर जीवाश्म इंधनाचे साठे हे मर्यादित आहेत, ते कधीतरी संपणारे आहेत. परंतु सौर ऊर्जा ही सतत मिळणारी ऊर्जा आहे. आणि हे इंधन, जीवाश्म इंधन ज्याला आपण म्हणतो, पेट्रोल असेल, डिझेल असेल, ऑइल असेल, हे इंधन नवीकरण त्याचं करता येत नाही, म्हणून त्याला अनवीकरणीय ऊर्जा स्रोत असं म्हटलं जातं. परंतु त्याच बदल्यात सौर ऊर्जा ही अपारंपरिक किंवा नवीकरणीय स्रोत आहे, जी आपल्याला रोज प्राप्त होऊ शकते आणि ती आपण रोज मिळवू शकतो. तर सोलर एनर्जीचं, विद्यार्थी मित्रांनो, आधी सांगितल्याप्रमाणे दोन प्रकारची एनर्जी आपल्याला त्याच्यातून मिळते. एक तर प्रकाश मिळतो आणि दुसरी उष्णता मिळते. तर त्याचं कन्व्हर्जन कसं केलं जातं हे तुम्ही बघू शकता. सुरुवातीला सोलर एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आणि त्यानंतर हीट एनर्जीमध्ये, कायनेटिक एनर्जीमध्ये किंवा पोटेन्शियल एनर्जीमध्ये, म्हणजेच उष्णतेमध्ये, गतिज ऊर्जेमध्ये आणि क्षितिज ऊर्जेमध्ये आपण त्याचं कन्व्हर्जन करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, इथं दाखवल्याप्रमाणे एका चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की ट्रान्समिशनची लाईन दिसते, म्हणजेच तिथं सोलर एनर्जीचं रूपांतर हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत आहे. तिथं बल्ब सुद्धा दिसतोय जो लागलेला आहे, म्हणजेच त्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. आणि दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला एक हीटरचं चित्र दिसतंय, जे हीटर तुम्ही पाहिलेले असेल, सोलर हीटर आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये उष्णतेचं रूपांतर डायरेक्टली कशामध्ये होतंय, तर हीट एनर्जीमध्ये होतंय आणि तिथं तुम्हाला हीट मिळत असते. आता सोलर सेल म्हणजे काय? तर सौर ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करण्यासाठी सोलर सेल वापरले जातात. हे सोलर प्लेट तुम्ही पण पाहिले असतील, ज्या विविध ठिकाणी वापरले जातात. सौर ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर केलं जातं. दुसऱ्या टप्प्यामध्ये ती विद्युत ऊर्जा घरच्या गोष्टींसाठी वापरली जाऊ शकते. त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये सौर कंदिलाचा वापर देखील वाढला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सौर ऊर्जेचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करताना दोन गोष्टीचा विचार केला जातो. एक असते ऑफ ग्रीड आणि दुसरं असतं ऑन ग्रीड. ज्यावेळेस आपण ऑफ ग्रीडचा विचार करत असतो, त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल सोलर पॅनल, खाली दिसतोय इन्व्हर्टर आणि त्याच्या खाली दिसते बॅटरी बँक, आणि इकडे दिसतंय तुम्हाला एक घर आणि त्याच्या खाली दिसतंय जनरेटर. तर याचा अर्थ काय होतो? ऑफ ग्रीड म्हणजे काय? आपण आपली सोलर एनर्जी तयार करतो, तिचं इन्व्हर्टरद्वारे रूपांतर करतो आणि आपण बॅटरी बँकमध्ये ती स्टोअर करतो आणि फक्त आपणच तिचा यूज करतो. आणि जर गरज पडली तर आपल्याला ऑप्शनल म्हणून आपण जनरेटरमधनं ती एनर्जी काय करतो? आपल्याला तयार करून यूज करतो. ही झाली ऑफ ग्रीड सिस्टीम. तसेच ऑन ग्रीड म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, इकडे सोलर पॅनल दिसतोय, इन्व्हर्टर दिसतंय आणि इकडे आपल्याला घर दिसतंय आणि खाली युटिलिटी मीटर दिसतंय आणि ग्रीड दिसते. याचा अर्थ काय होतो? ऑन ग्रीड म्हणजे काय? जी आपल्या घरापर्यंत इलेक्ट्रिकल एनर्जी पोहोचत असते, ती एका MSEB कडनं जी आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते, ती ग्रीड फॉर्मेशन झालेलं असतं. तुम्ही बघितलं असेल, त्याचं एक पूर्ण महाराष्ट्रभर एक जाळं आहे. त्या जाळेला ग्रीड फॉर्मेशन असं म्हणतात. त्या जाळ्यामध्ये आपण तयार केलेली सोलर एनर्जी त्याच्यामध्ये देत असतो. म्हणजे आपण ज्यावेळेस सोलर पॅनलद्वारे एनर्जी तयार करतो, ती आपल्याला लागेल तेवढी आपण दिवसा वापरतो आणि उरलेली एनर्जी आपण युटिलिटी मीटरद्वारे त्या ग्रीड फॉर्मेशनमध्ये आपण काय करतो? त्यांना देत असतो. मग ती आपली एनर्जी त्यांच्याकडे आपण काय करतो? वापरायला देतो आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण ती एनर्जी त्यांच्याकडून परत घेतो. त्याचं सर्व रेकॉर्ड हे युटिलिटी मीटरमध्ये असतं. विद्यार्थी मित्रांनो, इथं दोन दोन एरो दिसतात. त्याचा अर्थ असं होतो की आपण एनर्जी देऊ पण शकतो आणि घेऊ पण शकतो. हा ऑन ग्रीडचा एक महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता हायब्रिड पॉवर सिस्टीम तुम्हाला दिसत असेल. आता हायब्रिड पॉवर सिस्टीम म्हणजे काय? सर, ज्यावेळेस सूर्याची एनर्जी आपल्याला मिळणार नाही किंवा ज्यावेळेस सूर्यप्रकाश नसेल, सूर्यप्रकाश नसला तर आपण घरामध्ये कुठली एनर्जी यूज करणार? तर याच्यामध्ये हायब्रिड सिस्टीम, हायब्रिड म्हणजे काय? एकापेक्षा जास्त एनर्जी आपण त्या ठिकाणी काय करू शकतो? यूज करू शकतो. तर ज्यावेळेस सूर्य नसेल त्यावेळेस आपण विंड टर्बाईनमधून एनर्जी मिळवू शकतो. या ठिकाणी तुम्हाला विंड टर्बाईन सुद्धा दिसतोय. त्या विंड टर्बाईनमधून आपण एनर्जी मिळवू शकतो. जर वारंही नसेल तर वरती आपल्याला जनरेटर दिसतोय की त्या जनरेटरद्वारे सुद्धा आपण काय करू शकतो? एनर्जी यूज करू शकतो. आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो बघायचे आहेत ॲप्लिकेशन ऑफ सोलर एनर्जी. ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला बरेचसे ॲप्लिकेशन तुम्हालाही माहिती असेल. 8वी 9वी 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये पण याचा भरपूर उल्लेख केलेला आहे. तर सोलर कुकिंगमध्ये आपण विशेषतः
सोलर एनर्जी यूज करतो. त्याच्यानंतर सोलर वॉटर हिटिंगमध्ये आपण एनर्जी यूज करतो. सोलर इलेक्ट्रिसिटी म्हणजेच थर्मलमध्ये आपण त्याचा उपयोग करतो. सोलर इलेक्ट्रिसिटी फोटोव्होल्टॅइकमध्ये आपण त्याचा उपयोग करतो. सोलर ड्रायिंगमध्ये आपण सोलर एनर्जीचा उपयोग करतो. तसेच सोलर डिसॅलिनेशनमध्ये सुद्धा आपण काय करतो, सोलर एनर्जीचा उपयोग करत असतो. आता याच्यामधले महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स आपल्याला काय करायचे आहेत, स्टडी करायचे आहेत. सगळ्यात सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो सोलर कुकिंग. तर सोलर कुकिंगमध्ये 3 प्रकारचे सोलर कुकर असतात. हे सोलर कुकर तुम्ही बघितले देखील असतील. बॉक्स टाईप सोलर कुकर, त्यानंतर पॅनल टाईप सोलर कुकर आणि तिसरा आहे तो पॅराबोलिक टाईप सोलर कुकर. विद्यार्थ्यांना तुम्ही एक एक्सपेरिमेंट देखील केला असेल. ज्यावेळेस आपण भिंग घेतो आणि भिंगाच्या खाली एखादा कागद धरून ते भिंग जर सूर्यासमोर आपण धरलं तर त्याने इतकी एनर्जी एकत्र येते की तो कागद पेट घेतो. मग तेवढी ताकद त्या सूर्याच्या छोट्याशा एरियामधून येणाऱ्या उष्णतेमध्ये असते. तर याच्यामध्ये आपण तोच उपयोग करून काय करतो, सर्व सूर्यकिरण एकत्र आणतो आणि त्याद्वारे आपण काय करतो, कुकिंग करतो. कुकिंग म्हणजेच आपण अन्न शिजवण्याचं काम ह्या सोलर कुकरमध्ये करत असतो. आता याचे 3 टाईप आपल्याला बघायचे. सगळ्यात सुरुवातीला बॉक्स टाईप सोलर कुकर. आता बॉक्स टाईप सोलर कुकर म्हणजे काय, याचं कन्स्ट्रक्शन असं असणार आहे, याची रचना अशी असणार आहे की ज्याच्यामध्ये एक बॉक्स यूज केलेला असणार आहे. त्याच्यावरती ते विशिष्ट प्रकारची काचेची रचना असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही त्या भांड्यामध्ये भात असेल किंवा वेगवेगळे पदार्थ जे आपल्याला करायचे आहेत त्याच्यामध्ये आपण ग्रेन्स, व्हेजिटेबल्स, मीट, त्याच्यानंतर ब्रेड्स आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो आणि अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये तो पदार्थ आपला तयार होऊ शकतो. अशा पद्धतीची रचना ह्या बॉक्स टाईप सोलर कुकरमध्ये केलेली असते. त्याच्यानंतर हा पॅनल टाईप सोलर कुकर आहे. याच्या रचनेवरून तुम्हाला लक्षात येईल की एक पॅनल बनवलेला आहे. तो पॅनलचा आकार असा आहे की सर्व सूर्यकिरणं त्या ठिकाणी एकत्र त्या आतमध्ये ठेवलेल्या भांड्यावरती काय केले जातात, एकत्र केले जातात आणि ते एकत्रित किरणांचा उपयोग त्या ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर हा आहे पॅराबॉलिक सोलर कुकर. पॅराबॉलिक म्हणजे काय, खाली जी प्लेट दिसते सोलरची तिचा आकार हा पॅराबॉलिक आहे. पॅराबॉलिक म्हणजे काय, तिथे सर्व सूर्यकिरण त्याच्यावरती घेतले जातात आणि तिथून ते समोर ठेवलेल्या त्या अन्न शिजवण्याच्या त्या डब्यावरती ट्रान्सफर केले जातात. याच्यामध्ये 15 ते 60 मिनिटाचा काळ कधी कधी तुम्हाला लागू शकतो आणि हे कुकर एवढं इफेक्टिव्ह आहे की याच्यामध्ये 5 ते 15 माणसांचं अन्न तुम्ही शिजवू शकता आणि याचा जर रेग्युलर यूज केला तर 8 ते 10 सिलेंडर तुम्ही वर्षाचे वाचवू शकता. आता ही काही उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये या सोलर कुकरचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला गेला. 2009 मध्ये शिर्डीचं साईबाबा आश्रमामध्ये या सोलर कुकरचा यूज केला गेला की ज्याच्यामध्ये 3600 किलो स्टीम ही डेली त्याच्यामध्ये प्रोड्यूस होते आणि तिथं ते जेवण करण्यासाठी वापरली जाते की ज्याच्यामधून जवळजवळ त्यांचा 10,000 kg गॅस हा वर्षाचा वाचला की त्याच्यामधून त्यांचे 1.3 करोड रुपये वाचले गेलेले आहेत. आणि याच्यामध्ये त्यांना मिनिस्ट्रीकडून म्हणजेच नॉन रिन्युएबल एनर्जी मिनिस्ट्रीकडून त्यांना 58 लाखाचं सबसिडी देखील मिळालेली आहे. आणि याच्यामधून सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो फायदा कुठला होतो, तर जे सूर्याकडून आलेले किरण हे परावर्तित होत असतात आणि ते परावर्तित होताना जे कार्बन डायऑक्साईडचं इमिशन होत असतं ते जवळजवळ 1.2 टन म्हणजे 1200 kg पर डे इमिशन याच्यामुळे काय झालेलं आहे, रिड्यूस झालेला आहे. त्याच्यानंतर लार्जेस्ट सोलर कुकर हा आपल्या इंडियामध्येच आहे. तर त्याच्यामध्ये माउंट आबू येथे जे ब्रह्मकुमारीज विश्वविद्यालयाचं जे त्यांचं हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी 1992 साली त्यांनी जवळजवळ $5 मिलियन खर्च करून हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे. ह्या प्रोजेक्टची कॅपॅसिटी एवढी आहे की जवळजवळ 18,000 लोकांचं जेवण बनवण्याची त्याची रोजची कॅपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स असेल, राईस असेल, अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये बनवल्या जातात. हा भारतातला सगळ्यात मोठा सोलर कुकर आहे. याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत मित्रांनो. त्या पॅराबोलिक शेपमुळे म्हणजे जो काही तो गोलाकार शेप असतो त्याच्यामुळे काय होतं, ती एनर्जी सगळी एका ठिकाणी घेतली जाते आणि ते एका पॉईंटला फोकस म्हणून दिसतोय तुम्हाला, त्या पॉईंटला ती काय केली जाते, केंद्रित केली जाते. आणि त्या केंद्रित केलेल्या पॉईंटच्या ठिकाणी जर आपण एखादी गोष्ट ठेवली तर तिला ती हीट मिळण्याचं काम काय होत असतं, त्या ठिकाणी ती उष्णता मिळण्याचं काम त्या ठिकाणी होत असतं. म्हणून ह्या गोलाकार भागाचा तो एक उपयोग आहे की ज्याच्यामुळे सगळे सूर्यकिरण आपण एकत्र करू शकतो एका पॉइंटला आणि त्या ठिकाणी आपण ती एनर्जी यूज
करू शकतो. आता दुसरं जे आपल्याला ॲप्लिकेशन बघायचं आहे, दुसरा जो आपल्याला यूज बघायचा आहे, आता नॉर्मली प्रत्येक घरामध्ये ही गोष्ट यूज केली जाते की सोलर वॉटर हीटर. सोलर वॉटर हीटरमध्ये याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं हे देखील तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलं पण असेल. वरती एक इन्सुलेटेड टँक असते, खाली ज्या त्या पाईप्स असतात त्याच्यामधून पाणी सर्क्युलेट होत असतं. त्याच्यामध्ये जे कन्स्ट्रक्शन असतं किंवा जी रचना असते ती रचना अशी असते की सूर्याची हीट त्याच्यामध्ये शोषून घेतली जाते आणि त्याद्वारे ते पाणी हीट केलं जातं आणि ते एका इन्सुलेटेड टँकमध्ये काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. जवळजवळ 60 डिग्रीच्या अबाव ते वॉटर काय होतं, हीट त्या ठिकाणी होत असतं. त्याच्यानंतर हा सियारामधील सन टॉवर आहे, कॅलिफोर्निया USA मधला. हा ॲज एक्झाम्पल आपण का घेतलाय की याच्यामध्ये जवळजवळ स्टीम टेम्परेचर 440 डिग्रीपर्यंत वाढवलं जातं आणि हा 5 मेगावॅटचा असलेला प्लॅन्ट, याच्यामधून 4000 घरांना ऊर्जा तिथून पुरवली जाते, इलेक्ट्रिसिटी पुरवली जाते. याच्यामध्ये स्टीम प्रेशर जवळजवळ 60 बारपर्यंत वाढलेलं असतं. तर याच्यामध्ये 5 मेगावॅटचा हा प्लॅन्ट आहे आणि याच्यामधून एका वर्षाला जवळजवळ 7000 टन एवढं CO2 इमिशन काय केलं जातं, या वातावरणातलं कमी केलं जातं. त्याच्यानंतर आता हे जे आपण ॲप्लिकेशन बघणार आहोत, सोलर वॉटर हीटर. आता शेतकऱ्यांना हे ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी गरजेचं आहे, कारण भरपूर प्रमाणामध्ये याच्यावरती गव्हर्नमेंटकडून सबसिडी देखील मिळते. तर याच्यामध्ये एक सोलर पॅनल आपल्या शेतामध्ये बसवलं जातं आणि त्याच्यातून तयार होणारा करंट किंवा त्याच्यातून तयार होणारी एनर्जी ही तुमच्या वॉटर पंपला दिलेली असते आणि ते पाणी तुम्ही शेतीला यूज करू शकता. शेतीसाठी याचा भरपूर प्रमाणात वापर वाढलेला आहे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट की जर ऊन पडलेलं नसेल तर मग आपण शेतीसाठी त्या पाण्याचा उपयोग कसा करायचा, तर याच्यामध्ये एक थोडीशी ॲडव्हान्स रचना अशी केलेली आहे की ज्यावेळेस ऊन असेल त्यावेळेस तुम्ही या वॉटर सोर्समधनं पाणी स्टोअर करून तुमच्या टँकमध्ये घेऊ शकता. स्टोरेज युनिट या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्या स्टोरेज युनिटमधून मग नंतर तुम्हाला लागेल तसं शेतीला किंवा घरामध्ये पाणी तुम्ही वापरू शकता. म्हणजे या पद्धतीनं आपण त्या ज्या दिवशी सूर्य उष्णता नसेल किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा प्रॉब्लेम येतो कधी कधी, ढगाळ वातावरण जर असेल तर मग एनर्जी कशी तयार होणार, त्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी आपण असे यूज त्या पद्धतीनं किंवा त्या पद्धतीनं सोल्युशन आपण त्यावरती काढू शकतो. त्याच्यानंतर एक सोलर ड्रायर म्हणून एक भाग आहे की याच्यामध्ये जे ग्रीन व्हेजिटेबल्स असतात, म्हणजे हिरव्या भाज्या वगैरे ज्या असतात त्या आपण सुकून ठेवू शकतो. किंवा मनुके माहिती असेल तुम्हाला, द्राक्षापासून जे आपण बनवतो, तर ते बनवण्यासाठी अशा पद्धतीनं सोलर ड्रायरचा आपण यूज करू शकतो की याच्यामध्ये उष्णता काय होऊ शकते, केंद्रित होऊ शकते आणि जे आपण जास्त काळ ज्या गोष्टींसाठी लागतो वाळवण्यासाठी, त्या गोष्टी आपण लवकरात लवकर वाळवून त्यामध्ये काय करू शकतो, तयार करू शकतो. याच्यामध्ये 2 आकाराचे दिसतात, एक पॅराबॉलिक आकाराचा दिसतोय आणि एक स्ट्रेट टाईप सुद्धा याच्यामध्ये सोलर ड्रायर असू शकतो. आता याच्यामध्ये एक सोलर कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसते. आता नवीन कंपन्यांमध्ये याच्यावरती खूप मोठं संशोधन चालू आहे, कारण एनर्जीचा यूज बघता पेट्रोल काही दिवसांनी कमी होतंय, डिझेलचे भाव वाढत आहेत, पेट्रोलचे भाव वाढत आहेत आणि भाव वाढून देखील त्या गोष्टी मिळतील का नाही ह्या गोष्टींचा संशय येतो. त्यामुळे या गोष्टींमध्ये आता जास्त प्रमाणामध्ये संशोधन चालू आहे की सोलर कार. तर सोलर कारमध्ये आपण कारचा हा काही भाग जर सोलर पॅनलने झाकला तर त्याच्यामधून आपण एनर्जी तयार करून सोलर कार चालवू शकतो का, या गोष्टीचं संशोधन आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. त्याच्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो आपण हे सगळे ॲप्लिकेशन्स बघितले. आता आपल्याला बघायचं आहे की स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज इन सोलर एनर्जी. म्हणजे आपण जर सोलर एनर्जीमध्ये आता काम करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय संधी असू शकतात. कारण आपण आता आपल्याला ह्या एनर्जीमध्ये इंडियाला इंडिपेंडंट बनवायचं आहे, म्हणजे आपल्याला कुणावरती डिपेंड राहायचं नाहीये. कारण आपण बघतो की पेट्रोल डिझेल जसं तिकडे क्रूड ऑइलच्या किमती कमी जास्त होतील त्या पद्धतीनं आपल्याकडे ते भाव कमी जास्त होत असतात. आपल्याला या सगळ्यामधून जर बाहेर निघायचं असेल तर आपल्याला रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचा यूज हा वाढवावा लागणार आहे आणि तो यूज जर वाढवायचा असेल तर आपण याच्यामध्ये बघू शकता आपल्याला त्या गोष्टींमध्ये आत्मनिर्भर व्हायचंय. मग आपल्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आहे सर्वात मोठी एनर्जी म्हणजे सोलर एनर्जी. सोलर एनर्जीचा आपण जसा जसा यूज वाढवू त्या पद्धतीनं आपण त्या पेट्रोल आणि डिझेलच्या याच्यामधून बाहेर पडू शकतो. सोलर एनर्जीचं आपलं टार्गेट जे आहे ते 175 गिगावॅट एनर्जी तयार करण्याचं आपलं टार्गेट आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण जवळजवळ
gigawatt पर्यंत आपण ऑपरेशनल कॅपॅसिटी म्हणजे आता आपल्याकडे कार्यरत आहे 83, म्हणजे जवळजवळ 50% टार्गेट आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर 29 गिगावॅट पॉवर ही आपली इन्स्टॉलेशन मध्ये आहे, म्हणजे ती आता सध्या आपण तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. आणि 30 गिगावॅट पॉवर आपली अंडर बिडिंग मध्ये आहे आणि 43 गिगावॅट पॉवर अंडर प्लॅनिंग मध्ये आहे. म्हणजे 43 गिगावॅटचा आपला अजून आपण प्लॅनिंग करतोय. तर आपल्याला 57% रिन्युएबल एनर्जी ही 2027 पर्यंत पूर्ण आपल्याला यूज करायची, जी आता आपण हळूहळू तिचा वापर वाढवतोय. तो आपल्याला टोटल एनर्जीच्या म्हणजे जी काही पूर्ण ऊर्जा आपण यूज करतो त्याच्यामध्ये 57% भाग हा आपला सोलर एनर्जीचा असला पाहिजे, अशा पद्धतीने आपण आता सध्या विचार करतोय. तर हा आहे एक पाय चार्ट दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये आत्ता सध्या आपण 50% एनर्जी जवळजवळ हायड्रो पॉवर मधून यूज करतो. त्याच्यानंतर 24% एनर्जी ही आपण विंड मधून यूज करतो किंवा मिळवतो, आणि 20% एनर्जी आपली ही रिन्युएबल एनर्जीमध्ये आपली 20% एनर्जी ही सोलर पासून तयार होत असते. तर आपल्याला तो यूज हळूहळू वाढवायचा आहे, किंवा ते जनरेशन आपल्याला ती तयार करण्याची क्षमता आपल्याला पूर्ण भारताची वाढवायची आहे. तर हा चार्ट बघू शकता तुम्ही 2016, 2017 आणि 2018चं रिन्युएबल एनर्जीचं स्टॅटिस्टिक्स आहे. म्हणजे काय, तर याच्यामध्ये 2016ला 54% एनर्जी ही कोलमधनं तयार केली गेली. त्याच्यानंतर 15% एनर्जी ही विंड पॉवरमधनं जनरेट झाली. विंड पॉवर म्हणजे पवन ऊर्जेतनं तयार झाली. आणि 16% एनर्जी ही 2016ला सोलर एनर्जीमधनं आपल्याला मिळत होती. परंतु आता 2017 मध्ये त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला तुम्हाला दिसेल. 2017ला 21% एनर्जी ही कोलमधनं मिळाली, म्हणजे तिचा वापर थोडा थोडा काय झाला, कमी झाला. कोळशापासून मिळणारी एनर्जीचा वापर कमी झाला. त्याचबरोबर पवन ऊर्जेचा वापर हा थोडा पर्सेंटमध्ये वाढला, 15%चा तो 21% वरती गेला. आणि त्याच्यानंतर 2017 साली सौर ऊर्जेचा वापर देखील वाढून तो 16%वरून 41% वरती गेला. आणि टोटल रिन्युएबल एनर्जीचा वापर हा 42% वरनं 66% वरती 2017 साली गेला. त्यानंतर 2018 साली कोलचा वापर तुम्ही बघू शकता 25% वरती गेला. त्यानंतर पवन ऊर्जेचा वापर हा 12% वरती. परंतु सोलर एनर्जीचा विचार केला, सौर ऊर्जेचा जर विचार केला तर 2018 साली सौर ऊर्जेचा वापर हा जवळजवळ 50% वरती गेला. आणि टोटल रिन्युएबल एनर्जी म्हणजे सगळी जर एकत्रित करून रिन्युएबल एनर्जीचा आपण विचार केला तर जवळजवळ 74% वापर आपण त्या काळामध्ये, किंवा ती कॅपॅसिटी आपल्याकडे तेवढी डेव्हलप झालेली आहे की 74% सौर रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आपण वापरू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण काही काही गोष्टींचा व्यावसायिक दृष्ट्या देखील आपण वापर करू शकतो, की सोलर एनर्जी ज्यावेळेस आपण याच्यामध्ये आत्मनिर्भर बनू त्यावेळेस ही एनर्जी आपल्याकडे जर तयार करायची असेल तर त्यामध्ये व्यावसायिक दृष्ट्या देखील खूप साऱ्या संधी उपलब्ध होणार आहेत. तर या संधी काय असतील आता ते आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल सोलर पॉवर प्लांट फॉर रूफटॉप अँड ग्राउंड माउंटेड, म्हणजे मोठ्या प्रमाणात बिल्डिंगवरती आपण सोलर बसवू शकतो, त्याच्यामध्ये आपण व्यावसायिक दृष्ट्या विचार करू शकतो. ग्राउंड माउंटेड म्हणजे मोठे मोठे सोलर पॉवर प्लांट जे असतात, सौर ऊर्जा निर्माण करणारे 1 मेगावॅट पर्यंतचे प्लांट जे असतात मोठे मोठे, त्याच्यामध्ये आपण विचार करू शकतो. त्याच्यानंतर सोलर मटेरियल सेल्समध्ये देखील आपण विचार करू शकतो, की व्यावसायिक दृष्ट्या जर त्या सोलर एनर्जीचा म्हणजे सौर ऊर्जेचा वापर जर वाढणार असेल आणि सौर ऊर्जेचा वापर जर वाढत असेल तर त्याच्या मटेरियल सेल्समध्ये ते मटेरियल्स त्याचे विकून सुद्धा आपण आपला व्यवसाय वाढवू शकतो. त्याच्यानंतर सोलर फिक्स स्ट्रक्चर, सोलर एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा बसवण्यासाठी जे स्ट्रक्चर लागतं त्या स्ट्रक्चरमध्ये देखील आपण आपलं व्यावसायिक दृष्ट्या करिअर करू शकतो. त्याच्यानंतर सौर ऊर्जा ट्रॅकिंग सिस्टीम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यानंतर वेगवेगळे सॉफ्टवेअर्स येतात सौर ऊर्जेबद्दल, त्याच्यामध्ये आपण आपलं करिअर करू शकतो. त्यानंतर सोलरचे चार्जिंग स्टेशन्स आपण टाकू शकतो. ज्या इलेक्ट्रिकल व्हेकल्स आता आलेले आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल जे आलेले आहेत त्यांना चार्जिंग सिस्टीमची गरज असते, ते चार्जिंग स्टेशन्स आपण टाकू शकतो. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये आपण सोलरचा किंवा सौर ऊर्जेचा शेतीसाठी कसा उपयोग करू शकतो त्याच्यामध्ये आपलं करिअर आपण करू शकतो. त्याचबरोबर सोलरचं पंपिंग आणि कस्टमाइज सोल्युशन्स याच्यामध्ये आपण सौर ऊर्जेचा उपयोग करू शकतो. सोलरचे होम लाइटिंग सिस्टीम म्हणजे घरामध्ये यूज होणारे जे काही सोलर एनर्जीचे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये देखील आपण
सौर ऊर्जेचा उपयोग करू शकतो. त्याच्यामधलं पहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो सोलर पॉवर प्लांट, म्हणजे इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग आपण त्याचं करू शकतो. तर सोलर पॉवर प्लांट हे आपण अगदी मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतील, मोठ्या मोठ्या कंपन्या असतील, तर त्या कंपन्यांच्या रूफ टॉपवरती म्हणजे त्यांचं जे वरचं शेड असतं त्या शेडवरती किंवा घराच्या छतावरती देखील आपण सोलर पॉवर प्लांट काय करू शकतो, इन्स्टॉल करू शकतो. त्याचबरोबर जर मोठा सोलर पॉवर प्लांट असेल अगदी 1 मेगावॅट पर्यंत, ज्याला 1 एकरा एवढी जागा लागू शकते, तर अशा पद्धतीचा प्लांट आपण जमिनीवरती जो तयार केला जातो, मोकळ्या जागेमध्ये तयार केला जातो, त्याच्यामध्ये आपलं करिअर करून व्यावसायिकदृष्ट्या देखील सौर ऊर्जेचं आपण उपयोग करू शकतो. त्यानंतर ट्रॅकिंग सिस्टीम म्हटले. ट्रॅकिंग सिस्टीम म्हणजे काय? आता हा एकदम महत्वाचा भाग आहे की ज्या वेळेस सूर्याची ऊर्जा सकाळी एका बाजूने पूर्वेकडून सूर्य उगवतो, पश्चिमेला तो मावळतो, तो ज्या पद्धतीने जातो पूर्वेकडून पश्चिमेकडे, तर त्या पद्धतीनं सोलरची जी काय सोलर पॅनल असणार आहेत, सौर ऊर्जेचे जे काय प्लेट्स असणार आहेत, त्या प्लेट्सची डायरेक्शन किंवा ती दिशा चेंज झाली पाहिजे, त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. सकाळी जर त्या प्लेटची दिशा पूर्वेला असेल तर दुपारी त्या सरळ झाल्या पाहिजेत, कारण दुपारी 12 वाजता कडक ऊन हे सरळ पडत असतं. त्याच्यानंतर त्यांची दिशा हळूहळू बदलत बदलत ही पश्चिमेकडे गेली पाहिजे, की जेणेकरून पुरेपूर सौर ऊर्जेचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. या क्षेत्रामध्ये देखील आपण आपलं करिअर करू शकता. त्यानंतर आता तुम्हाला दिसत असेल स्लाइडवरती की ज्या वेळेस आपण इलेक्ट्रिकल व्हेकलचा यूज आता वाढवतोय, तर इलेक्ट्रिकल व्हेकलचा यूज वाढवत असताना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की त्याची कॅपॅसिटी, म्हणजे एक इलेक्ट्रिकल व्हेकल आपण एकदा चार्ज केल्यानंतर किती काळ ती चालते. तर ती 100 किलोमीटर चालत असेल, ती 60 किलोमीटर चालत असेल, तिच्या कॅपॅसिटीनुसार ती चालत असते. पण तिची कॅपॅसिटी वाढवण्याचा एकच पर्याय असतो की आपल्याला तिला चार्जिंग करणे. मग चार्जिंग करण्यासाठी आपल्याला चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे. तर हे जे चार्जिंग स्टेशन असतील भविष्यामध्ये तयार होणारे, तर हे आपण सौर ऊर्जेवरती चालणारे करू शकतो, की जेणेकरून त्या सौर ऊर्जेवरती तिथे एनर्जी तयार होईल, ती ऊर्जा तिथं बॅटरीमध्ये साठवली जाईल आणि ज्यावेळेस आपल्याकडे व्हेकल येईल त्यावेळेस आपण ती चार्ज करून त्याच्यामध्ये आपला व्यवसाय एक चार्जिंग स्टेशन म्हणून आपण त्याच्यामध्ये करू शकतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दिसतंय ॲग्री व्होल्टेक सोलर. म्हणजे काय की शेतामध्ये आपण ग्रीन हाऊसेस असतात. ग्रीन हाऊसेस म्हणजे काय, तर ज्यावेळेस काही काही ठिकाणी आपण बघतो की पॉली हाऊस असतं, ग्रीन हाऊस असतं. पॉली हाऊस म्हणजे काय, त्या ठिकाणी टेम्परेचर वगैरे सगळ्या गोष्टी मेंटेन केलेल्या असतात, उष्णता त्या ठिकाणी मेंटेन केलेली असते. तर त्या ठिकाणी काय करतो आपण, वेगवेगळी पिकं घेण्याचा प्रयत्न करतो की ज्यांना वातावरण निर्मिती महत्वाची असते, त्यांना वातावरणातले बदल जास्त चालत नाहीत, अशा प्रकारची पिकं आपण त्या पॉली हाऊसमध्ये घेत असतो. मग पॉली हाऊसच्या वरचा जो एरिया असतो तो आपला वेस्टेज असतो, तर आपण अशा पद्धतीनं सोलर त्या ठिकाणी बसू शकतो की जेणेकरून खाली असणाऱ्या पिकाला सावली देखील मिळेल आणि आपली वरती एनर्जी देखील तयार होईल, ऊर्जा देखील तयार होईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सोलर होम सिस्टीम. सोलर होम सिस्टीम म्हणजे काय, तर घरामध्ये आपले यूज होणारे बल्ब असतील, फॅन असतील, त्याच्यामध्ये आपण आपल्या अगदी घराच्या वरती सौर ऊर्जेच्या प्लेट टाकून त्याच्यामधून आपण एनर्जी तयार करून ती कन्व्हर्ट करून आपण घरामध्ये यूज करू शकतो. हा छोटासा प्रोजेक्ट आपण आपल्या घरी देखील करू शकतो की जेणेकरून आपलं लाईट बिल कमी होण्यामध्ये त्याची मदत होईल. त्याच्यानंतर आता ह्या गोष्टी आपण नेहमी रस्त्यावरती चालताना बघत असतो की सोलर स्ट्रीट लाईट, म्हणजे रस्त्याचे जे दिवे आहेत ते आता आपण त्याच्यामध्ये सोलरचा यूज करतोय की जेणेकरून दिवसभर ते दिवे त्या प्लेटद्वारे त्या बॅटरी चार्जिंग होतील आणि रात्रीच्या वेळेस ती एनर्जी यूज करून आपण तो सौर दिवा चालवू शकतो. अशा पद्धतीच्या याच्यामध्ये देखील आपण करिअर करू शकतो. मग त्याची इन्स्टॉलेशन असेल म्हणजे ते बसवण्यापासून तर त्याचा मेंटेनन्स सर्व्हिसिंग पर्यंत आपण त्याचा विचार करू शकतो. त्यानंतर क्लिनिंग सर्व्हिसेस. क्लिनिंग सर्व्हिसेस म्हणजे काय, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर सगळीकडे सोलरचा यूज व्हायला लागला, सौर ऊर्जेचा यूज व्हायला लागला, तर याच्यामध्ये हे ज्या प्लेट आपण बसवतो तर त्या प्लेट आपल्याला वारंवार क्लिनिंग कराव्या लागतात, त्या स्वच्छ कराव्या लागतात. कारण त्याच्यावरती जर धूळ बसली तर त्याची इफिशियन्सी म्हणजे त्याचा जो इफेक्ट मिळणार आहे, त्याच्यातनं आपल्याला जी ऊर्जा मिळणार आहे ती ऊर्जा हळूहळू काय होत असते, कमी होत असते. तर ती ऊर्जा आपल्याला विशिष्ट चांगल्या पद्धतीनं
मिळण्यासाठी आपल्याला ह्या क्लिनिंग या प्लेटचं करावं लागतं. तर याच्यामध्ये देखील आपण विद्यार्थी मित्रांनो करिअर करू शकतो की मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतात की 1 मेगावॅटचा जर प्रोजेक्ट असेल तर जवळजवळ 1 एकरावरती त्याच्या प्लेट ह्या ठेवलेल्या असतात. तर अशा याच्यामध्ये क्लिनिंग सर्व्हिसेस आणि मेंटेनन्स सर्व्हिसेस, मेंटेनन्स म्हणजे काय, तर त्या प्लेट कुठे बिघडल्यात का, त्याच्यामध्ये कुठली प्लेट खराब झाली का, या गोष्टींचा देखील आपण करिअरमध्ये उपयोग करू शकतो. आता हा एक एनर्जी डेरिव्हेटिव्ह आहे की ही सोलर एनर्जी, ही सौर ऊर्जा कुठं कुठे यूज होते. सगळ्यात सुरुवातीला दिसत असेल तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये यूज होईल, रेसिडेन्शियल झोनमध्ये यूज होईल, कमर्शियलमध्ये यूज होईल, तसेच फार्मिंगमध्ये म्हणजे शेतीमध्ये देखील आपण ती एनर्जी यूज करू शकतो. तर हा एक एनर्जी डेरिव्हेटिव्ह आहे की जेणेकरून ही एक एनर्जी किती प्रकारे आपण यूज करू शकतो. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल ऍप्लिकेशनमध्ये परत फार्मसी बंगलोमध्ये आपण यूज करू शकतो सोलर एनर्जी, सोसायटीमध्ये न्यू कन्स्ट्रक्शनमध्ये मोठ्या मोठ्या याच्यामध्ये आपण ही एनर्जी यूज करू शकतो. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये म्हणजे कंपन्यांमध्ये आपण देखील यूज करू शकतो. फार्मास्युटिकल म्हणजे औषध निर्मितीच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आपण सोलर एनर्जीचा यूज करू शकतो. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये देखील आपण तिचा यूज करू शकतो, कारण हॉटेलमध्ये ज्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या विंडो वगैरे असतात त्याच्यावरती आपण सोलर प्लेट बसून त्या ठिकाणी सौर ऊर्जा तयार करू शकतो. त्याचप्रमाणे हॉस्पिटल असतील तर ज्याचे बिलं हे महिन्याला 1-1, 1.5-1.5, 2-2 लाख रुपये येत असतात, ती 2-2 लाखाची बिलं टाळण्यासाठी आपण सौर ऊर्जेचा उपयोग त्या ठिकाणी एकदा इन्स्टॉलेशन कॉस्ट म्हणजे सुरुवातीला बसवण्याची कॉस्ट किंवा किंमत ही जास्त द्यावी लागते, परंतु तिथून पुढचं आपलं सगळं बिल हे सौर ऊर्जेद्वारे भागवलं जातं आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्च त्या ठिकाणी येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा कोविड-19 जी आपल्या सर्वांवरती वेळ आलेली की आपण सगळेजण घरी आहात, लॉकडाऊन आहे, आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस श्री छत्रपती संभाजीराजे पॉलिटेक्निकने हा एक प्रयत्न केलेला आहे. असाच प्रयत्न मागील आठवड्यामध्ये देखील आपण मोफत संगणक कोर्सद्वारे केला होता. त्याच्यामध्ये देखील आपण भरपूर विद्यार्थ्यांनी त्या कोर्ससाठी नावं दिली होती, त्यांनी तो कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. त्या सर्व विद्यार्थ्यांचे देखील अभिनंदन. आणि आता या कोर्समध्ये देखील संवाद यंत्राशी मध्ये देखील भरपूर विद्यार्थी आपले या कोर्सचा फायदा घेत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपलं ज्ञान हे बंद न पडता आपलं शिक्षण हे कायम चालू राहावं यासाठी आम्ही हा छोटासा उपक्रम चालू केलेला आहे. तर आपणास या माहिती जी आज मी दिली सौर ऊर्जेविषयी, याच्यामध्ये आपल्याला जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ईमेलवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकच गोष्ट सांगायची की या गोष्टी आपण ज्या करत आहोत याचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्यावा आणि आपली शिक्षणाची वाटचाल अशीच पुढे चालू ठेवावी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.